नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे कोर्टामध्ये ऋषिकेशला नानांच्या खोट्या गुन्ह्याखाली आता शिक्षा होणार असते आणि तेव्हा इथे ऐनवेळी जानकी अगदी धडाकेबाज एंट्री घेत नानांना कोर्टामध्ये हजर करते आणि ऋषिकेशची निर्दोष सुटका करते. त्याचबरोबर कावेरी जानकीला फोन करत इथे नानासाहेब रणदिवेंच्या आउट हाऊसमध्ये आहेत हे सत्य सांगते. त्यामुळे इथे जानकीला कळलेलं असतं की नाना हे मुळशीमध्ये दुसरे कुठेही नाही तर आपल्या आउट हाऊसमध्ये आहे आणि तेव्हा जानकी नानासाहेबांना इथे आउट हाऊसमधून सुखरूपरित्या सोडवते आणि कोर्टामध्ये घेऊन जाते. तर इथे प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इथे जानकी नानासाहेबांना कोर्टामध्ये हजर करते आणि त्याचबरोबर कावेरी नानासाहेब आउट हाऊसमध्ये आहेत हे जानकीला कशा पद्धतीने फोन करून सांगते आणि ही गोष्ट तिला कळते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं महिपत आणि सयाजी विखे पाटील हे दोघे जण मित्र आणि त्या मित्रांनी एकमेकांना मदत करायची ठरवलेली असते. पण ज्या वेळेला मधुभाऊ सयाजी विखे पाटील याच्या हातातून सुटतात, कारण जानकी, ऋषिकेश, अर्जुन आणि सायली हे चौघेजण मिळून मधुभाऊंना त्या गुंडांच्या तावडीतून वाचवतात. अक्षरशः जानकी मधुभाऊंना लागणारी गोळी स्वतःच्या हातावरती झेलते पण मधुभाऊंचा जीव वाचवते. त्यानंतर इथे आता मधुभाऊ सयाजी विखे पाटील याच्या हातातून निसटल्यामुळे इथे महिपत चिडलेला असतो, कारण काही झालं तरीसुद्धा महिपतला मधुभाऊ जिवंत किंवा मृत्यू हे हवे असतात. त्यानंतर महिपतला सयाजीचा राग आल्यानंतर तो म्हणतो की आता पनवेलमध्ये मी ह्या म्हाताऱ्याला ठेवणार नाही आहे. तुला जिथे कुठे घेऊन जायचं आहे तिथे घेऊन जा, पण मी आता माझ्यावरती कुठलंही संकट ओढावून घेणार नाही आहे. तू या म्हाताऱ्याला लवकरात लवकर इथून घेऊन जा, नाहीतर मी नानासाहेबांना सोडून देईन, अशी धमकी दिल्यानंतर सयाजी विखे पाटील याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही आणि सयाजी आपल्या माणसांना इथे आता नानासाहेबांना मुळशीत परत आणायला सांगतो. बरं प्रेक्षकांनो, मुळशीत आणल्यानंतर इथे ऋषिकेश, जानकी, सौमित्र, अवंतिका या सगळ्यांना असंच वाटत असतं की सयाजी नानासाहेबांना मुळशीमध्ये त्याच्या गोडाऊनमध्ये तरी ठेवेल किंवा त्याच्या घराच्या बाहेर जे आउट हाऊस आहे तिथे तरी ठेवेल, पण त्याच्या जागेतच कुठेतरी नानासाहेबांना ठेवेल. म्हणून ऋषिकेश आणि सौमित्र सयाजी विखे पाटीलची गोडाऊनं, त्याची जी काही घरं असतात ती शोधून काढत असतात. पण प्रेक्षकांनो, इथे सयाजीने एक खूपच उत्तम आयडिया सांगितलेली असते, ती म्हणजे संपतला सांगितलेलं असतं की या नाण्याला दुसरीकडे कुठेही ठेवायचं नाही, तर त्याच्याच घराच्या आउट हाऊसमध्ये आपण त्याला लपवून ठेवायचं, ज्या ठिकाणी तो मधुभाऊ होता ना त्या ठिकाणी. कारण ते लोक सगळीकडे अगदी अख्खी मुळशी पिंजून काढतील पण स्वतःच्या घरामध्ये नाण्याला शोधणार नाही आणि म्हणूनच आपण नाण्याला किडनॅप करून आता त्याच्याच आउट हाऊसमध्ये ठेवायचं आणि हा जो काही त्याने प्लॅन केलेला असतो तो त्यावेळेला सक्सेस झालेला असतो. कारण ऋषिकेश, जानकी सगळेजण नानांना शोधण्यासाठी आता बाहेर पडत असतात, पण कुणीही आपल्या आउट हाऊसमध्ये बघत नसतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याला ही गोष्ट कळलेली असते की जानकीला कळलं आहे की नाना मुळशीमध्ये परत आलेले आहेत. तेव्हा ती संपतला फोन करून विचारते की त्या म्हाताऱ्याला कुठे ठेवले, म्हणजे नानाला रे. तेव्हा इथे तो संपत म्हणतो की ऐशूताई, अजिबात काळजी करू नका, तो माणूस त्यांना अजिबात भेटणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, तुला माहिती नाही आहे ती जानकी किती दीडशाणी आहे ते, ती बरोबर त्या म्हाताऱ्याला शोधून काढेल. तेव्हा संपत म्हणतो की सगळी माणसं कितीही हुशार असली ना तरीसुद्धा हरवलेली वस्तू किंवा हरवलेला माणूस शोधण्यासाठी ते लोक बाहेर पडतात, अख्ख्या शहरामध्ये शोधून काढतात, पण आपल्या घरामध्ये हरवलेली वस्तू शोधत नाही. तसंच काहीसं आम्ही केले. तेव्हा संपत म्हणतो, त्या म्हाताऱ्याला आम्ही तुमच्या घराच्या आउट हाऊसमध्ये ठेवले. तेव्हा इथे ऐश्वर्याला खूपच जास्त आनंद होतो. ती म्हणते, हे डोकं तर माझ्या डॅडचं असेल, कारण माझे डॅड आहेतच ग्रेट. तेव्हा इकडे आता ऐश्वर्याला आनंद झालेला असतो की नाना तर आउट हाऊसमध्ये आहेत, पण ही गोष्ट कुणालाही माहिती नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता खूपच जास्त घरामध्ये कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागत असतं आणि ते म्हणजे ऋषिकेश आणि जानकी. रणदिवेंच्या घरामध्ये त्या दोघांवरती सारखे आरोप होत असतात
जानकीवरती ऐश्वर्याने पहिलाच आरोप केलेला असतो की या घरामध्ये लग्न करून आता दुसरी सून आली आहे ना, हे जानकीला खपत नाही आहे, म्हणून ती मला खवत नाही आहे, माझा सतत अपमान करत असते, मला खाली लेखत असते, मला काही करू देत नाही, मला जेवण करू देत नाही, किचनमध्ये जाऊ देत नाही, असे तिच्यावरती नको नको ते आरोप तिने आधी केलेले असतात. त्यानंतर इथे जेवणाची, पूजेची सगळी जबाबदारी जानकीने तिच्यावरती दिलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता जानकी जास्तीत जास्त लक्ष देत असते की घरामध्ये वाद नको, मीच हिला जास्त समजून घेते. पण इथे आता ऐश्वर्याचं नेमकं कारस्थान काय आहे, तर रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करायचं. आणि हळूहळू या गोष्टी जानकीच्या जेव्हा लक्षात येतात, तेव्हा इथे ऐश्वर्या आता एकदम तिला चॅलेंज करूनच म्हणते की हे घर मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जानकीसुद्धा तेव्हा पदर खोचून तिच्यासमोर संपूर्ण घरासाठी ढाल म्हणून उभी राहते आणि म्हणते की माझ्या घराला तो अजिबात हरवू शकणार नाही आहेस. माझं घर माझी ताकद आहे, आमच्या घरातल्या लोकांची एकी ही माझी ताकद आहे. ती म्हणते की माझं घर माझं घर, आता बघ तुझं हे घर तुझ्या विरोधातच कसं तुझं दुश्मन म्हणून उभं करते. आणि ऐश्वर्याने प्रेक्षकांनो ते केलेलं असतं. अख्खं संपूर्ण घर तिने जानकी आणि ऋषिकेशच्या विरोधात उभं केलेलं असतं. कारण तिने जानकीवरती दुसरा आरोप केलेला असतो, नानांना जिन्यावरून ढकलल्याचा. आणि हा आरोप जेव्हा ऐश्वर्या जानकीवरती करते, तेव्हा संपूर्ण घर जानकीच्या विरोधात जातं. त्यानंतर ऐश्वर्याने जानकी ऋषिकेश यांना घरातून सुद्धा बाहेर काढलेलं असतं. त्यानंतर इथे जानकी कशीबशी त्या घरात येते. आल्या आल्या इथे धूमधडाक्यात तिचं स्वागत होतं, कारण ती योग्य सून आहे हे तिने पुन्हा पुन्हा सिद्ध केलेलं असतं. त्यानंतर इथे आता नानासाहेबांना कसं बरं करायचं याकडे ती लक्ष देते. आणि जेव्हा ती नानासाहेबांना पूर्णपणे बरं करते, तेव्हा ऐश्वर्या आपल्या डॅडला सांगून नानासाहेबांना किडनॅप करायला सांगते. आणि नानासाहेब किडनॅप होतात. तेव्हा इथे ऐश्वर्याने ऋषिकेशवरती आरोप केलेला असतो की नानासाहेबांचा ऋषिकेशने खून केलेला आहे. त्याला तिने आता एका ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं. आणि नानासाहेबांच्या खुनाच्या आरोपाखाली ऐश्वर्या ऋषिकेशला जेलमध्ये पाठवते. त्यामुळे इथे आता संपूर्ण जानकीचं आयुष्य उद्ध्वस्त तिने करून ठेवलेलं असतं. कसाबसा सौमित्र ऋषिकेशला आता जामिनावरती सोडवतो आणि सगळेजण मिळून नानांना शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पण नाना काही सापडत नसतात. नाना सापडतील अशी आशा सगळ्यांनी मनाशी बाळगलेली असते, पण नाना काही सापडत नसतात. पण फायनली प्रेक्षकांनो, आता नाना सापडणार असतात. पण त्याला थोडासा वेळ आहे. कारण इथे आता ऐश्वर्या म्हणते की बघितलं ना तुम्ही सगळ्यांनी, नाना जर सापडले असते तर आतापर्यंत त्या घरी का आलेले नाही आहेत. ही जानकी आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, म्हणून तर नाना अजून जिवंत नसताना देखील ती सगळ्यांना खोटी आशा लावते की नाना जिवंत आहेत, जेणेकरून तिचा नवरा जेलमध्ये जायला नको ना म्हणून. तेव्हा जानकी म्हणते असं नाही आहे, नाना जिवंत आहेत, माझा विश्वास आहे माझ्या देवावरती आणि माझ्या स्वतःवरती. नाना जिवंत आहेत, मी त्यांना शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने तिसरी चाळ खेळलेली असते. ती चाळ म्हणजे नानांनासुद्धा तिने आता मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. नाना आउटहाऊसमध्ये आहेत. खूप दिवस आउटहाऊसमध्ये राहिल्यानंतर नाना स्वतःहून मरून जातील असं तिला वाटतं. आणि तसंही नानांच्या खुनाच्या आरोपाखाली तिने ऋषिकेशला तर इथे जेलमध्ये ऑलरेडी टाकलेलं असतं. तो फक्त जामिनावरती बाहेर असतो. पण नाना जर भेटले नाही तर तो खुनाचा आरोप खरा ठरेल. आणि मग मात्र ऋषिकेश कायमचा जेलमध्ये जाईल आणि त्याला पोलीस कस्टडी होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, त्याआधीच ऐश्वर्याने असा प्लॅन केलेला असतो की सुमित्राला सुद्धा आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सोडायचं. एकदा का ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली की मग जानकी आणि ऋषिकेश यांच्या बाजूने बोलणार असं कुणीच राहणार नाही आहे. कारण मग शरू त्याचबरोबर सारंग हे दोघेजण त्या दोघांना काही जगू देणार नाही. आणि सौमित्र अवंतिका काही दिवसांनी हे घर सोडून निघून जातील. म्हणजे पूर्णपणे हे रणदिवे कुटुंब आणि हा आशीर्वाद बंगला मी उद्ध्वस्त केलेला असेल. तेव्हा ती इथे ऋषिकेशच्या मोबाईलवरून आता मनोरुग्णालयामध्ये ती फोन करते आणि तिथून ॲम्ब्युलन्स बोलावते सुमित्राला नेण्यासाठी. पण इथे आता ऋषिकेशच्या मोबाईलवरून फोन केलेला असतो ऐश्वर्याने, नाव सांगितलेलं असतं जानकी रणदिवे. तेव्हा इथे आता वेड्यांच्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी सुमित्राला गाडी आलेली असते. सुमित्रा म्हणते नाही, मी नाही येणार, मला काही झालेलं नाही आहे. आणि त्याच वेळेला जानकी आता इथे ओवीला शाळेमध्ये सोडून आलेली असते आणि ती गाडी अडवते आणि
म्हणते की मी इथे असताना मी माझ्या आईंच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही, माझ्या आईला कुणी इथून घेऊन जाणार नाही आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की अगं जानकी बघ ना, हे लोक मला वेडं म्हणत आहेत आणि मला घेऊन जात आहेत, आता मला वेळ लागले का? जानकी म्हणते नाही आई, अजिबात नाही. कुणी बोलावले या लोकांना? ऐश्वर्या, हे कारस्थान तुझंच असेल ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते दाखवा, मला वाटलंच होतं अजून माझ्यावरती आरोप कसे झाले नाही. वागवा म्हणजे स्वतः चुका करायच्या आणि माझ्यावरती आळ आणायचं का? स्वतः आता गुन्ह्याखाली अडकलेत आणि मलासुद्धा आता गुन्हेगार ठरवतायत. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते सांगा बरं तुम्हाला कुठल्या मोबाईलवरून फोन आला होता? तेव्हा इथे मोबाईल नंबर बघितला जातो, तेव्हा तो मोबाईल नंबर असतो ऋषिकेशचा. तेव्हा सारंग म्हणतो हा तर ऋषिकेश दादाचा नंबर आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते बघितलात ना आई, अहो त्या ऋषिकेशने तुम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचा निर्णय घेतला होता, कारण माहिती आहे का, त्यांना वाचायचं आहे ना इथे नानांच्या खुनाच्या आरोपाखालून. तेव्हा तुम्हालासुद्धा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवताय जेणेकरून स्वतः त्या केसमधून बाहेर पडतील, म्हणजे सगळं काही बळकावायला ते मोकळे. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं तोंड सांभाळून बोल, कुठेतरी थांब गं. एवढं सगळं करून सवरूनसुद्धा तुझं अजून मन भरलेलं नाही आहे की माझ्या ऋषिकेशवरती अजून खोटे नाटे आरोप करतेस तू. मला चांगलंच माहिती आहे या मोबाईलवरून तूच फोन केला असशील, बाकी कुणीही करणार नाही आणि आता आमच्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही. पण एक वेळ अशी येईल ना जेव्हा नाना सापडतील तेव्हा तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडतील, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ऐश्वर्या म्हणत असते सारंग, सरुताई बघताय ना तुम्ही, काय करायचं आता ह्या माणसाचं? हे बघा नाना काही जिवंत वगैरे नाही आहेत, त्या ऋषिकेशने मारून टाकलं त्यांना. एक काम करा, आता पोलिसांना बोलवा आणि आत्ताच्या आता त्यांना अरेस्ट करायला लावा आणि एकदाची त्यांच्यावरती केस झाली की मग त्यांना पोलीस कस्टडी कायमची होईल. तेव्हा इथे सरू म्हणते चल सारंग, आत्ताच्या आता पोलिसांना बोलूया आणि दादाच्या विरोधामध्ये FIR करूया. त्यानंतर इथे FIR केल्यानंतर पोलीस येतात आणि ऋषिकेशला घेऊन जातात, कारण अजूनही नाना सापडलेले नाही आहेत. याचा अर्थ त्याच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत नानांच्या खुनाचे ते सगळे बरोबर आहेत असे गृहीत पकडून इथे पुन्हा एकदा ऋषिकेशला अरेस्ट केलेलं असतं. त्याला आता पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आता कोर्टामध्ये तारीख असते. एकदा का कोर्टामध्ये इथे ऋषिकेश गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं की मात्र आता ऋषिकेश सुटू शकणार नाही. त्यानंतर इथे ऋषिकेश टेन्शनमध्ये असतो आणि जानकीसुद्धा. त्यानंतर इथे ऋषिकेश जात असताना तो सुमित्राला म्हणत असतो की आई, एकदा फक्त म्हण की तुझा माझ्यावरती विश्वास आहे, बाकी मला काही नको आहे, बाकी मला कुणी काहीही बोलू दे, माझ्यावरती कितीही आरोप होऊ देत, पण फक्त माझ्या आईचा माझ्यावरती विश्वास आहे ना, हे जर मला कळलं तर तिथे मला शिक्षा भोगणं हे सोपं जाईल गं, मला एवढं कठीण जाणार नाही. बोल ना गं आई, बोल की तुझा माझ्यावरती विश्वास आहे. एकदा म्हण की माझा ऋषिकेश असं कधीच करणार नाही, तो त्याच्या वडिलांचा नानांचा खून कधीच करणार नाही. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते ऋषिकेश, हे बघ माझा विश्वास तुझ्यावरती आहेच रे, पण माझा विश्वास जर पुन्हा तुला संपादन करायचा असेल ना तर एकदा फक्त नानांना परत घेऊन ये, मग माझा विश्वास हा कायम तुझ्यावरतीच असेल. तेव्हा इथे ऋषिकेश आता खूपच जास्त नाराज होतो, कारण सुमित्रा त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसते, ती सुद्धा अविश्वासच दाखवत असते. तेव्हा पोलीस येतात आणि ऋषिकेशला पुन्हा एकदा अरेस्ट करून घेऊन जातात. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोर्टामध्ये तारीख असते. जानकी नानांना सगळीकडे शोधत असते. सौमित्र इथे प्रयत्न करत असतो इथे आता ऋषिकेशला वाचवण्यासाठी. कोर्टामध्ये सुद्धा तो आपल्या भावाची बाजू इथे छान पद्धतीने मांडत असतो. दादाला कसं फसवण्यात आले हे तो वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, पण शेवटीला इथे आता फिंगरप्रिंट्स आणि त्याचबरोबर इथे आता ऋषिकेशचं शांत राहणं, गप्प बसणं यावरून आता कोर्टाने आपला निकाल जाहीर केलेला असतो. कोर्ट आता निकाल देणारच असतं, पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे नियतीच्या मनामध्ये आता वेगळाच खेळ आलेला असतो. इथे आता हरता सुद्धा ऋषिकेश जिंकणार असतो, कारण ऐनवेळी इथे आता फोन आलेला असतो, तो म्हणजे आपल्या कावेरीचा. कावेरीने इथे आता ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील यांचं बोलणं ऐकलेलं असतं. कारण इथे जेव्हा सयाजी विखे पाटील ऐश्वर्या फोन करते आणि म्हणते डॅड, अहो तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही माझे डॅड शोभताय, अहो तुम्ही किती हुशार आहात ना हे तुम्ही तुमच्या या आयडियामधून दाखवून दिले. तेव्हा सयाजी म्हणतो म्हणजे काय झालं? तेव्हा ऐश्वर्या म्हणते डॅड, संपतला फोन केला होता, संपतने मला सांगितलं तो म्हातारा त्याला तुम्ही आमच्याच आउट हाऊसमध्ये ठेवलं आहे म्हणून. तेव्हा सयाजी म्हणतो हा मग
आता दुसरीकडे कुठं ठेवलं तर त्या ऋषिकेश आणि जानकी शोधून काढतील नाही का? आणि मी आपल्या आउट हाऊसमध्ये किंवा आपल्या गोडाऊनमध्ये त्या म्हाताऱ्याला का ठेवू? जर आपण ठेवलं तर मग आपल्यावरती नाव येईल ना. तो ऋषिकेश त्याला शोधून काढल आणि सगळा आरोप आपल्यावरती करल. म्हणून मी त्यांच्याच आउट हाऊसमध्ये त्या म्हाताऱ्याला लपवून ठेवले, म्हणजे जेव्हा केव्हा मरेल तेव्हा नाव मात्र ऋषिकेशवरतीच येईल म्हणून. तेव्हा इकडं आता जे काही सयाजीचं आणि ऐश्वर्याचं बोलणं इथे चालू असतं ते सगळं बोलणं आता कावेरी दारात उभं राहून ऐकत असते. सयाजीला माहिती नसतं की तिथे कावेरी उभी आहे. कावेरीला सगळ्यात मोठा धक्का बसतो, कारण प्रेक्षकांनो इथे सयाजी विखे पाटील यांच्या घरामध्ये जर चांगली व्यक्ती कुणी आहे तर ती आहे कावेरी. सयाजी आणि ऐश्वर्या आणि बाकीची सगळी मंडळी ही एका माळेचे मणी आहेत. पण मात्र कावेरी खूपच जास्त चांगली आहे. तिने आता सयाजीला बोलताना ऐकलेलं असतं की त्या नानाला तुमच्या आउट हाऊसमध्ये ठेवलेलं आहे. तेव्हा इथे कावेरीला कळतं की ही बातमी आता जानकीला सांगितली पाहिजे, कारण पोलीस येऊन आता ऋषिकेशला घेऊन गेलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या आपल्या डॅडाला फोन करून सांगते की ऋषिकेश आता जेलमध्ये गेला. डॅडा, तुम्हाला माहिती आहे का, आता त्या ऋषिकेशला कुणीही सोडवू शकणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की मला तर तेच हवं होतं. आता तो ऋषिकेश गेला जेलमध्ये, त्या जानकीला देते घरातून हाकलून, की मग या घरावरती पुन्हा माझंच राज्य असेल, असं इथे ऐश्वर्याला वाटत असतं. तेव्हा इथे ऋषिकेश आता जेलमध्ये जाणार आहे, ते सुद्धा त्याच्याच वडिलांच्या खोट्या गुन्ह्याखाली. ते कावेरीला काही आवडत नाही. कावेरी एक आयडिया करते. कावेरी जानकीला फोन करते आणि कावेरी म्हणत असते की जानकी, तिथून काहीही बोलू नकोस, फक्त मी जे काही बोलते ना ते ऐक. तेव्हा जानकी म्हणते हो बोला. तेव्हा कावेरी म्हणते की नानासाहेब रणदिवे हे दुसरीकडे कुठेही नाही आहेत, त्यांना मुळशीमध्ये शोधू नकोस. तर ऐश्वर्याच्या वडिलांनी म्हणजे सयाजीरावांनी त्यांना इथे तुमच्याच आउट हाऊसमध्ये ठेवलेलं आहे आणि या गोष्टीची वाच्यतासुद्धा आता कुठेही करू नकोस. तेव्हा इथे सगळेजण कोर्टामध्ये गेलेले असतात. जानकी आता कोर्टामध्ये जायला घाबरत असते, कारण ऋषिकेशला जर शिक्षा झाली तर तिला ते सहन झालं नसतं. त्यामुळे इथे जानकी आता घरी राहिलेली असते सुमित्राबरोबर आणि ओवीसुद्धा घरीच असते. पण इथे आता ऐश्वर्या गेलेली असते बघायला की ऋषिकेशला शिक्षा झाल्यानंतर त्याचा चेहरा तिला बघायचा असतो, हरलेला चेहरा. त्यामुळे इथे आता जज साहेब सगळे साक्षी पुरावे बघतात आणि म्हणतात की ऋषिकेश रणदिवे यांनीच आपल्या वडिलांचा खून केलेला आहे, असे पुरावे इथे सादर झालेत. म्हणून त्यांच्यावरती झालेले सगळे आरोप हे खरे आहेत आणि हे कोर्ट त्यांना इथे आता शिक्षा सुनावत आहे आणि शिक्षा सुनावणार. तेव्हा इथे ऐन मोक्यावरती जानकी नानांना घेऊन पोचलेले असते, कारण जानकी जाते आउट हाऊसमधून नानांना आता बाहेर घेऊन येते. ती त्यांना गाडीमध्ये बसवते, पाणी प्यायला देते आणि म्हणते की नाना, आपल्याला कोर्टात जावं लागणार आहे, कारण ऋषिकेशला तुमच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली इथे शिक्षा सुनावली जाणार आहे. तेव्हा आता आपण पहिल्यांदा कोर्टामध्ये जाऊया, मग मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेन. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की एक काम करा गुलाबदादा, तुम्ही लवकरात लवकर आईना घेऊन कोर्टात पोचा आणि मी आता कोर्टातच चालले. आणि ती आता नानांना घेऊन कोर्टामध्ये पोहोचते. तिथे गेल्यानंतर नाना हे आता स्वतः चालत जानकीबरोबर आलेले असतात. तेव्हा जानकी म्हणते थांबा जज साहेब, हे बघा, नानांच्या खोट्या खुनाखाली तुम्ही माझ्या नवऱ्याला शिक्षा सुनावताय, पण आम्ही सांगत होतो ना की आमचे नाना जिवंत आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे नाना हळूहळू आता चालत कोर्टात येतात. सगळ्यांना खोटं वाटत असतं की जानकी खोटं बोलते आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की जज साहेब, तुम्ही निकाल द्या, ही खोटारडी बाई आहे, खोटं बोलते ती की नाना जिवंत आहेत. तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या, मी खोटं बोलत नाही आहे, हे बघ, नाना जिवंत आहेत. आणि नाना आता स्वतः चालत तिथे आलेले असतात. तेव्हा नानांना जिवंत बघून संपूर्ण कोर्टामध्ये जेवढे लोक असतात तेवढे लोक आता नानांना बघून थक्क झालेले असतात. तेव्हा जानकी म्हणते बघा जज साहेब, ज्या लोकांनी आमच्या नानांना किडनॅप केलं होतं त्या लोकांनी आमच्या नानांना आमच्याच आउट हाऊसमध्ये ठेवलं होतं आणि ती गोष्ट मला आता कळली आणि मी माझ्या नानांना सगळ्यात आधी इथे घेऊन आलेली आहे. तेव्हा आता नानांनाच विचारा त्यांच्याबरोबर काय घडलं होतं. तेव्हा इकडे नाना म्हणतात की माझ्या मुलाने मला किडनॅप केलेलं नाही आहे आणि त्याने माझा खूनसुद्धा केलेला नाही आहे, त्याच्यावरती खोटे आरोप करण्यात आलेले आहेत. मला किडनॅप करणारी व्यक्ती ही ऐश्वर्या, त्याचबरोबर तिचे वडील सयाजी विखे पाटील आणि महिपत शिकरे
या तिघांनी मिळून माझं अपहरण केलं होतं, मला किडनॅप केलं होतं आणि मला मारायचा प्लॅन चालू होता. तर इथे मला जिन्यावरून ढकलणारी व्यक्ती माझी जानकी नाही आहे, तर मला जिन्यावरून सुद्धा या ऐश्वर्यानेच ढकललं होतं. कारण तिचं कारस्थान मला कळलं होतं. ते माझं घर उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्या घरामध्ये आली होती आणि जानकी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आणि त्यांचं बोलणं मी जेव्हा ऐकलं, तेव्हा मी सगळ्यांना सत्य सांगायला जात असताना ऐश्वर्याने मला जिन्यावरून धक्का दिला आणि मला पाडलं आणि सगळा आरोप माझ्या मुलीवरती, माझ्या जानकीवरती केला, असं स्टेटमेंट नानांनी दिलेलं असतं. नानांनी सगळं सत्य सांगितलेलं असतं, की माझ्या ऋषिकेशला आणि जानकीला फसवलं जातंय. त्यांची या सगळ्यात काही चुकी नाही आहे. मला तर इथे ऐश्वर्याने तिच्या वडिलांना सयाजीला किडनॅप करायला सांगितलं होतं आणि त्यांनीच आम्हाला इथे पुन्हा मुळशीमध्ये आणून आमच्याच आउट हाऊसमध्ये मला बंद करून ठेवलं होतं. माझ्या ऋषिकेशला आणि जानकीला फसवण्यासाठी हे कारस्थान केलं होतं. त्यामुळे इथे नानांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर आता पूर्णपणे केस बदललेली असते. इथे ऋषिकेश निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि ऐश्वर्या सयाजी विखे पाटील यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो आणि त्या गुन्ह्याखाली त्या दोघांना आता अरेस्ट करण्यात येते आणि महिपतचा सुद्धा शोध घेऊन त्याला पोलीस कस्टडी देण्यात यावी असे कोर्टाने आता आदेश दिलेले असतात.